इन्क्युबेटर हा शब्द कधी ऐकलेला आहे का तुम्ही? कधीच नाही ऐकलेला. ओके, लहान बाळाचा जन्म होतो, ते बेबी प्रीमच्युअरली जन्माला येतं, 1 महिना आधी जन्माला आलेला आहे, तर त्याला बघा ते काचेमध्ये ठेवतात, बरोबर आहे. त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हटलं, तो जो काचेत ठेवण्याचा पिरियड असतो त्याला इन्क्युबेशन पिरियड असं म्हटलं जातं. त्या काचेला इन्क्युबेटर असं म्हटलं जातं. का बरं ठेवलं जातं? वाय इज दिस सो? कारण बाहेरचे जे बॅक्टेरियाज वगैरे जे आहेत त्याची वाढ व्यवस्थित झालेली नाही ना बाळाची, बाहेरचे बॅक्टेरियाज त्याच्यावर अटॅक करू नयेत त्यासाठी त्याला सेफली सेक्युअरली तिथं ठेवलं जातं. म्हणजे काय की एखादा बिझनेस जो आहे तो प्रीमच्युअर आहे, अजून तो प्रॉफिटेबल नाही आहे, किंवा प्रॉफिटेबल जरी असेल तरी बेबी स्टेप्स घेतोय, 19-20 प्रॉफिट करतोय फक्त, है ना. मग ह्या केसमध्ये इन्क्युबेटर्स पुढे येतात आणि इन्क्युबेटर्स बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे बॉस आम्हाला माहिती आहे तुमचा बिझनेस बेबी आहे पण ह्याचं पोटेन्शियल खूप मोठं आहे. ओके, मग पोटेन्शियल मोठं जर असेल ना तर मी आत्ता काय करतोय, मी छोटासा पैसा देतोय पण मोठे स्टेक्स अक्वायर करून ठेवतोय. की ह्या इन्क्युबेटर जर इन्व्हेस्टमेंट करतोय ना तर लेट्स से 2 लाख रुपये देईल पण 40% मागेल, कारण कंपनीचा रेव्हेन्यू तितका नाही आहे, बरोबर. पण त्या पैशांची बिझनेसला गरज सुद्धा आहे, राईट. मग इन्क्युबेटर्सची अशी गोष्ट असते.